Dear friends, in this video I am going to discuss graphical study of motion म्हणजे ग्राफच्या मदतीने मोशनचा कन्सेप्ट हा अभ्यास करायचा आहे. ग्राफिकल स्टडी ऑफ मोशन समजून घेण्यासाठी मी पुस्तकातला 32 नंबरचं जे पान आहे 32 पेज नंबर 32 याच्यामधले 5 ब्युटिफुल फिगर्स अगदी सुंदर असे फिगर्स निवडलेले आहे. हे 5 निवडलेले आहे आणि हे 5 फिगर्स समजून घेतले की आपल्याला बऱ्यापैकी मोशनचा अभ्यास होईल आणि विशेषतः आपल्याला वेलॉसिटी, युनिफॉर्म वेलॉसिटी म्हणजे काय, नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी म्हणजे काय, ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट ॲट रेस्ट म्हणजे काय हे समजेल. ओके, तर पहिला ग्राफ बघूया आपण. हा जो पहिला ग्राफ आहे आपल्याला याच्यामध्ये दिसतं आहे की एक सर्वात कॉमन गोष्ट काय आहे या सर्व पाची ग्राफ्समधली, तर पाची ग्राफ्समधली एक्स ॲक्सिस ही टाईम आहे. टाईम एव्हरीवेअर इट इज टाईम म्हणजे मोशन टाईमनुसार कसं बदलतं आणि प्रत्येक याच्यामध्ये त्याची वाय ॲक्सिस ही पोझिशन आहे. त्यामुळे पोझिशन याचा अर्थ हे जे पाची ग्राफ्स आहेत हे पोझिशन वर्सेस टाईम ग्राफ आहे. ओके, ते कुठले ग्राफ आहे? पोझिशन ॲज अ फंक्शन ऑफ टाईम ग्राफ्स आहेत. ओके, आता हे 5 ग्राफ्स कसे बदलतात वेगवेगळ्या मोशनच्या स्टडीमध्ये, 5 डिफरंट टाईप्स ऑफ मोशन ते आपण बघणार आहोत. तर फर्स्ट इज अ व्हेरी सिम्पल केस, फिगर 3.A. कुठला 3.A? हा 3.A आहे. याच्यामध्ये आपल्याला दिसतं की पोझिशन बदलतच नाही आहे, किती पण वेळ होऊ द्या, पोझिशन त्या ऑब्जेक्टची बदलतच नाही आहे. म्हणजे 1 तासापूर्वी जर बघितलं तर ऑब्जेक्ट तिथेच होता, 1.5 तासानंतरही ऑब्जेक्ट तिथेच आहे, 2 तासानंतर ऑब्जेक्ट तिथेच आहे. सो पोझिशन डज नॉट चेंज विथ टाईम. हे कधी शक्य आहे? तर वेन द ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट. वेन ऑब्जेक्ट इज आराम करतो आहे, ऑब्जेक्ट हलतच नाही, हलायला तयारच नाही आहे, तर वेन द ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट दॅन द पोझिशन वर्सेस टाईम ग्राफ इज हॉरिझॉन्टल. म्हणजे आपल्याला असं दिसलं की ग्राफ हा हॉरिझॉन्टल आहे, एक्स वर्सेस टी ग्राफ, तर आपण सरळ असं म्हणू शकतो की इट इज द ग्राफ वेअर ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट. सेकंड ग्राफ जो आहे विच इज 3.1B, याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला? तर ऑब्जेक्ट इज नॉट ॲट रेस्ट. पहिल्या केसमध्ये ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट म्हणजे डिस्प्लेसमेंट 0 होते. पहिल्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट 0 होती, इथे मात्र डिस्प्लेसमेंट 0 नाही आहे. ओके, तर डिस्प्लेसमेंट चेंज होते आहे. तर कशी चेंज होते? तर डिस्प्लेसमेंट इज चेंजिंग ॲट अ कॉन्स्टंट वेलॉसिटी. म्हणजे कॉन्स्टंट वेलॉसिटी म्हणजे काय? तर पोझिशन समजा हा एक वेळ घेतला आणि ही त्याची पोझिशन झाली, दुसरा वेळ घेतला आणि ही एक पोझिशन झाली, तर त्याच टाईम इंटरवलमध्ये जर पुढे तुम्ही गेला आणि तीच टाईम इंटरवल जर घेतली तर आपल्या असं लक्षात येईल की ही जी टाईम इंटरवल आहे तर ह्या टाईम इंटरवलमध्ये पोझिशन चेंज हा सेम असतो. म्हणजे पोझिशन बदलते परंतु द रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन इज द सेम. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज द सेम. म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, जो की या ग्राफचा स्लोप आहे, मी आता हे जरा चांगल्या पद्धतीने काढतो. म्हणजे डिस्प्लेसमेंट वर्सेस टाईम म्हणजे काय? तर ग्राफचा स्लोप आहे, लेट मी ड्रॉ द स्लोप. म्हणजे हा स्लोप झाला, हा डिस्प्लेसमेंट झाला डेल्टा एक्स आणि हा टाईम झाला डेल्टा टी. हा कुठे पण तुम्ही काढला, कुठे पण डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी जर घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की म्हणजे हा जो आहे तुमच्या लक्षात येईल की हा जो स्लोप आहे इट इज ऑलवेज कॉन्स्टंट. ओके, म्हणजे हा बदलतच नाही बघा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्याची इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी पण बदलत नाही आहे आणि त्याची ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ही सेमच असते. ओके, तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी जेव्हा सेम असते तेव्हा त्याला मोशन इज मुव्हिंग, द ऑब्जेक्ट इज मुव्हिंग विथ अ युनिफॉर्म व्हेलॉसिटी असं आपण म्हणू शकतो. Okay, so this is very important case. If object is moving with uniform velocity means the displacement upon time is always constant and the instantaneous
velocity and average velocity is the same. केस 3 मध्ये फक्त उलट आहे की ऑब्जेक्ट इज मूविंग विथ युनिफॉर्म वेलॉसिटी परंतु द मुवमेंट इज along the negative axis, so the slope of the straight line is negative. Okay, slope is negative, एवढाच फरक आहे आणि बाकी everything is same. Okay, so 3.1c shows the position time graph for a body moving with a uniform velocity but along negative x-axis and the slope is negative. So these two cases are almost the same, फक्त इथे पॉझिटिव्ह x-axis आहे. आता जो 3.1d आहे, सो दिस इज विथ अ ऑसिलेटरी मोशन. हे बघा फार महत्त्वाचं आहे, हे आपण फिजिक्समध्ये नंतर शिकणार आहोत. ऑसिलेटरी मोशन बट द स्पीड इज सेम. म्हणजे काय, स्पीड बदलत नाही आहे पण डिरेक्शन बदलते आहे. म्हणजे वेलॉसिटी बदलणार, स्पीड बदलत नाही आहे परंतु डिरेक्शन बदलते. आणि कशी बदलते, ती अगोदर पॉझिटिव्ह होते, नंतर निगेटिव्ह होते, परत पॉझिटिव्ह होते, परत निगेटिव्ह होते, परत पॉझिटिव्ह होते, परत निगेटिव्ह होते. म्हणजे ती झिगझॅग होते अशी. ओके, तर अशी जेव्हा डिस्प्लेसमेंटचा ग्राफ, पोझिशनचा ग्राफ बदलतो, then this is called as a oscillatory motion. So it is not a motion with a uniform velocity, it is a motion with uniform speed but changing velocity. हे लक्षात घ्या. and it is a special type of motion which is called as a oscillatory motion. ओके, आणि हा जो फायनल ग्राफ आहे, दिस इज अ केस वेअर द वेलॉसिटी इज डिफरंट. ओके, वेलॉसिटी इज चेंजिंग, राईट, अँड इट इज अ केस ऑफ नॉन युनिफॉर्म मोशन. म्हणजे हा सरळ म्हणजे हा ऑसिलेटरी मोशनसुद्धा नॉन युनिफॉर्म मोशन आहे, परंतु याच्यामध्ये असं काही झिगझॅगनेस पण नाही आहे. इट इज गोइंग टू चेंज ॲज इट लाईक्स. ओके, सो दिस मोशन, आता तुम्ही जर बघितलं तर हा जो ग्राफ आहे ए टू बी, सो ए टू बी जो कर्व आहे, हा ए टू बी कर्व जर आपण काढला तर हा जो ए टू बी कर्व आहे याच्यावरनं असं दिसतं. तुम्ही जर हे बघा, हा डेल्टा एक्स बघा आणि हा डेल्टा एक्स बघा, तर तुमच्या लक्षात येईल की डेल्टा एक्स म्हणजे याला आपण डेल्टा एक्स डॅश म्हणू आणि याला डेल्टा एक्स म्हणू. डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी इज नॉट इक्वल टू डेल्टा एक्स डॅश अपॉन डेल्टा टी डॅश. कुठलाही तुम्ही डेल्टा किंवा इथे याला तुम्ही डेल्टा एक्स डबल डॅश म्हणा, तर दॅट इज ऑल्सो नॉट इक्वल टू डेल्टा एक्स डबल डॅश अपॉन डेल्टा टी डबल डॅश. याचा अर्थ काय की याची जी चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम आहे ते कंटिन्युअसली बदलत आहे. म्हणजे तुमची वेलॉसिटी ही कंटिन्युअसली बदलते. आणि ही ह्या कर्ववरनं लक्षात येईल की असा जो सी शेप, उलटा सी शेप कर्व आहे, याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की याची वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट वर्सेस टाईम म्हणजेच वेलॉसिटी ही कंटिन्युअसली बदलते. आणि ही वेलॉसिटी कशी काढणार, म्हणजे ॲव्हरेज वेलॉसिटी काढायची असेल ए आणि बीमधली, तर हा जो स्लोप आहे ए बीचा स्लोप काढावा लागेल. ए बीचा स्लोप काढला तर तुम्हाला ॲव्हरेज वेलॉसिटी मिळेल. तुम्ही जर सी डी हा स्लोप काढला तर तुम्हाला सी आणि डीमधली ॲव्हरेज वेलॉसिटी मिळेल. आणि तुम्ही जर ह्या पॉईंटला टँजंट काढली तर तुम्हाला ह्या पॉईंटला इन्स्टंटेनियस वेलॉसिटी मिळेल. ओके, तर आपल्याला असं लक्षात येईल की इथे इन्स्टंटेनियस वेलॉसिटी इज नॉट इक्वल टू द ॲव्हरेज वेलॉसिटी आणि सो दिस इज अ नॉन युनिफॉर्म motion. Okay, so we have discussed object at rest, we have discussed object with uniform velocity, we have discussed object with oscillatory motion, and we have also discussed object with non-uniform motion. Okay.